आज आपण शिकणार आहोत टक्केवारी. बघा तुम्ही 10वीत आहात, 10वीचे तुमचे गुण टक्क्यांमध्ये येणार आहेत, 12वीत आहात त्याचे गुण टक्क्यांमध्ये येणार आहेत, किंवा आपण सूट काढतो, कमिशन काढतो, जीएसटी काढतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण टक्क्यांमध्ये काढतो. पण हे टक्के काढायचे कसे हेच बहुतेकांना येत नसतं. ठीक आहे, तर एकदम सोपं आहे. आपण शिकणार आहोत टक्केवारी कशी काढायची. 4-5 गणितं घेऊन किंवा 5-6 गणितं घेऊन तुम्हाला शिकवणार आहे टक्केवारी कशी काढायची. हा आपला एकदम बेसिक व्हिडिओ असणार आहे. मी मराठी आणि इंग्लिश मध्ये एक्सप्लेन करेन, जेणेकरून दोघांनाही सेमी वाल्यांना पण समजेल आणि नॉर्मल वाल्यांना पण समजेल. हा व्हिडिओ महा टीईटी वाल्यांना पण कामी येणार आहे, कारण त्यांच्या पण प्रश्नांमध्ये टक्केवारीचे प्रश्न असतात. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती असेच बेसिक व्हिडिओ जे आहेत गणिताचे ते मी घेणार आहे. तर बघा, टक्केवारी म्हणजे काय? एखाद्या संख्येची किंवा प्रमाणाची 100 पैकी असलेली विभागणी. बघा, तुम्ही 10वीत जर असाल तर तुमचे मार्क जे आहेत ते 600 मार्काचे तुमचे पेपर झालेले आहेत. प्रत्येकी 100 असे 6 पेपर, गणित, मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र, 600 मार्काचा पेपर झालाय. पण तुमची टक्केवारी आपण टक्क्यांमध्ये काढतो 100% बरोबर. म्हणजे आपण 600 ला कन्वर्ट करतो 100 मध्ये. आता का बरं 100 मध्येच करायचं? तर आपल्या इकडे समजा महाराष्ट्रामध्ये आपले 600 मार्क आहेत परीक्षेमध्ये, पण युपी मध्ये 500 असतील, कुठे 700 असतील. तर मग आता 600 पैकी 500 आणि 500 पैकी 500 या दोघांमध्ये फरक होईल की नाही? किंवा 700 पैकी 500 फरक झाला पाहिजे, म्हणजे कुठेतरी समानता नाहीये. पण जर आपण यांचे टक्के काढले, 600 पैकी 500 म्हणजे किती टक्के, 500 पैकी 500 म्हणजे किती टक्के, आणि 700 पैकी 500 म्हणजे किती टक्के, त्या तिघांना आपण 100च्या ह्याच्याने मोजणार आहोत, 100 प्रमाणे करणार आहोत, जेणेकरून सगळीकडे समानता येईल. ठीक आहे, तर बघूया आपण टक्केवारी कशी काढायची. एक सोपं उदाहरण घेऊया आपण. 150 चे 10%. ठीक आहे, 150 चे आपल्याला 10% जर काढायचे असेल तर कसे काढायचे? बघा, सोपं आहे. 150 चे म्हणजे गुणिले 10%, म्हणजे भागिले 100. आता फक्त शून्य कॅन्सल करा. हा शून्य आणि हा शून्य गेला, हा शून्य आणि हा शून्य गेला, म्हणजे वरती 15 राहिले. तर 150 चे 10% आपले किती येतात? 15% येतात. आणखीन एक उदाहरण घेऊया. समजा समीर ला 10वीला 600 पैकी 360 गुण मिळाले. तर त्याला किती टक्के मिळाले, किंवा किती टक्के गुण मिळाले? बघा, सोपं आहे. इथे आपण एकूण संख्या, त्यापैकी मिळालेली संख्या आणि टक्के काढायचे. तर हे टक्के काढताना आपल्याला काय करायचंय की प्राप्त झालेले गुण म्हणजे मिळालेले गुण 360 भागिले एकूण गुण 600 गुणिले 100 करायचे. ठीक आहे, मिळालेले गुण भागिले एकूण गुण गुणिले 100. आता इथे जर आपण शून्य कॅन्सल केले, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले, तर 6 एके 6, 6 6 36 आणि हा शून्य, म्हणजे समीरला 60% गुण मिळाले. बघा, 2 सिद्धार्थ तुमच्या जवळ आहेत. आपण 150 चे 10% काढले आणि आपण 2 संख्यांवरून त्यांचं रूपांतरण टक्क्यांमध्ये केलं. 600 पैकी 360 म्हणजे किती टक्के, हे दोन्ही प्रकार तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. कुठलीही संख्या असू द्या, 3210 चे 10%, मला 10% काढायचे असतील ना, तर शेवटी जर शून्य असेल तर तो शून्य काढून टाकायचा, ते तुमचे 10% येतात. संख्या जरा वेगळी आहे. 3513 चे 10%. आता इथे शेवटी शून्य नाहीये, 10% काढायचे, तर फक्त इथे पॉइंट लावायचं, म्हणजे 3351.3. ओके, ह्या दोन गोष्टी झाल्या. मग याच्या आधारे आपण कुठल्याही संख्यांचे टक्के काढू शकतो. ठीक आहे, आता एक आणखीन गणित आपण ते घेऊया. 230 चे 15% किती?
आता हे आपण कसं करू शकतो, 230 गुणिले 15 टक्के म्हणजे भागिले 100. इथे हा शून्य आणि हा शून्य कॅन्सल करायचा. आता असा आपला भाग लागतोय 5 दुने 10, 5 त्रिक 15, 3 गुणा 3 त्रिक 9, 3 दुने 6 छेद 2, 2 ने वरती भाग द्या, 2 एके 2, 2 त्रिक 6, 2 चौक 8, पॉईंट 2 पंचे 10, 34.5 तुमचे काय आले 230 चे 15%. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला टक्के काढायला यायला पाहिजे. अजून एक दोन उदाहरणं घेऊया. बघा, अक्षदाला 600 गुणांच्या परीक्षेत 540 गुण मिळाले, तर तिला किती टक्के गुण मिळाले? ठीक आहे, बघा सोपं आहे. अक्षदाला किती गुण मिळाले? 540. किती पैकी? 600 पैकी, म्हणून खाली 600. काय काढायचंय? टक्के, म्हणून गुणिले 100. मग हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य गेला, 6 एके 6, 6 9 54, 6 0 0, म्हणजे अक्षदाला 90% गुण मिळाले. आता आणखीन एक सिनारिओ आपण घेऊया. साहिल ला 10वीला 95% गुण मिळाले, तर त्याला 600 पैकी किती गुण मिळाले? ठीक आहे, त्याला एकूण किती मिळाले? 95%. 600 पैकी किती मिळाले? सोपं आहे, 600 चे 95% काढा. मग 600 चे 95% म्हणजे 600 गुणिले 95 छेद 100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 6 पंचे 30, 3 अच्छे 6 9 54, 55 56 57, म्हणजे साहिलला 570 गुण मिळालेले आहेत 600 पैकी. ठीक आहे, आणखीन एक सिनारिओ घेऊया. बघा, एक दुकानदार काय करतो की एका दुकानदार 1200 रुपयाच्या वस्तूवर 5% सूट देतो, तर त्या वस्तूवर किती रुपये सूट मिळेल? ही टक्क्यांमध्ये, आपल्या रुपयांमध्ये काढायची. सोपं आहे. बघा, 1200 चे 5% आपण काढूया, म्हणजे 1200 गुणिले 5 छेद 100. हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 12 पंचे 60, म्हणजे दुकानदार काय करतो, त्या वस्तूवरती 60 रुपयाची सूट देत असेल, म्हणजे ती वस्तू मला कितीला मिळेल? 1200 वजा 60 म्हणजे 1140 रुपयांमध्ये मिळेल. अशा प्रकारे आपण टक्के काढू शकतो. ठीक आहे, अजून एक दोन आपण उदाहरणं घेऊ शकतो. आता आपण इथे स्टॉप करूया आणि पुढचा आपला व्हिडिओ असेल तो असेल मसावी यावरती. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.